हाय, हॅलो, नमस्कार. राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅगची पॅटर्न कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे आणि स्लीव डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये काही टिप्स ट्रिक्स सांगितलेले आहेत, महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीला आपण अस्तरवरती नॉट जॉईंट करण्यासाठी आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे नॉट राऊंड आकाराने तिथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. म्हणजे त्याचे जे स्टिच असते ते आतल्या साईडला राहते, त्यामुळे आपल्याला नॉट जॉईंट केल्यानंतर एकदम फिनिशिंग व्यवस्थितरित्या मिळते. आणि त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजचा जो पार्ट आहे पिसाचा मेन, तो पार्ट त्याच्यावरती जोडून व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्टला नॉट अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत. यामध्ये जे जास्त मेन पॉईंट नॉट जॉईंट करायचाच आहे. त्यानंतर एक मोठी नॉट जिगजॅग करून आपल्याला यामध्ये ओवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जेवढं आपण मार्जिन तिथं कट केलं होतं तेवढ्या प्रमाणे आपल्याला ह्या नॉट ॲडजस्टेबल आहेत. त्यानंतर तुम्ही खाली टसलही लावू शकता आणि कमरेच्या घेराचे माप जेवढे आहे तेवढे माप तिथं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर जोडायचं आहे. शोल्डरला पण आपण डबल टिप देणार आहोत. अशा पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला स्लीव तयार करायचे आहे. तर स्लीव इथे आपण पप स्लीव तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण बॅगची डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे. खाली तुम्ही टसल्सही लावू शकता. लटकन असे खड्यांचे नाहीतर कापडाचे पण लावले तरीही चालतात तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. अशा पद्धतीने आपल्याला छोटे नॉट तयार करायचे आहेत. त्याचे हेवी जर लटकन लावले तर खूप छान दिसतात. त्यानंतर आपण स्लीव तयार करणार आहोत. तर आपण स्लीव जो आपला मेन स्लीव जी आपण कट केलेली आहे अस्तरची, त्याच्यावरून आपण मेन फॅब्रिकवरती 4 ते 5 इंच जास्त घेऊन आपल्याला अशा पद्धतीने मधल्या शोल्डरच्या पॉईंटवरती ह्या साईडनं 2.5 इंच आणि ह्या साईडनं 2.5 इंच अशा या पद्धतीनं आपली इथं प्लेटी मारून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला वरील बाजू ज्या बाजूने प्लेटी दिलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला खालच्या बाजूला प्लेटी द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने म्हणजे त्याचा जो पफ असतो तो एकदम व्यवस्थितरित्या येतो. असा चपटा पफ होत नाही. ज्यांना चपटा पाहिजे असेल त्यांनी एकाच साईडने दोन्ही प्लेटी द्यायच्या असतात. ह्या एक विरुद्ध बाजूला जर प्लेटी दिल्या तर तुमचा पफ खूप छान तिथं क्रिएट होतो. अशा पद्धतीने आता आपण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. कारण अस्तरचा जो कपडा होता तो जास्त नव्हता, त्यामुळे मी फक्त फॅब्रिकमध्येच प्लेटी घेतलेल्या आहेत आणि अस्तर तुम्ही आहे तसं जॉईंट करू शकता. कारण यामध्ये जे कस्टमरचे हे जे ब्लाऊज होते त्यामध्ये त्यांनी अस्तर खूप थोडे लहान दिले होते, त्यामुळे ते स्लीवला अशा पद्धतीने मी ॲडजस्ट केलेले आहे. त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला खालची बाजू पण अस्तरवरती जॉईंट देऊन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खालच्या बाजूला आता आपल्याला काय करायचं आहे तर काठ बसवायचे आहेत. जे ब्लाऊजचे आपले पिसाचे जे काठ आहेत ते काठ आपल्याला डबल फोल्ड करून इथे आपल्याला बसवायचे आहेत. काठ बसवताना आता आपल्याला आतील बाजूस आपल्याला काठ इथे स्टिच करून घ्यायचे आहेत आधी, आणि त्याच नंतर वरील बाजूस फोल्ड करत टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे काठ जॉईंट करून घ्यायचे आहेत. इथे कस्टमरला खूप छोटे नाजूक असे काठ बसवून घ्यायचे होते, त्यासाठी मी हे जे साडीचे काठ आहेत ते हाफच बसवलेले आहेत, फुल बसवलेले नाहीत. तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएशन करता येईल तसे तुम्ही इथे करू शकता. अशा पद्धतीने आपली ही पफ स्लीव तयार झालेली आहे. आता ही पफ स्लीव आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे.
एकदम मधल्या साईडला असा पफ क्रिएट झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पफ स्लीव शिवू शकता. त्यानंतर आपण स्लीव ब्लाऊजला जॉईंट करून घेणार आहोत. त्यानंतर दोन्ही साईडला मी स्लीव अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे. आणि आता ब्लाऊज उलटा ठेवून एक स्टिच आपल्याला फिटिंगची लाईन टिप देऊन घ्यायची आहे. आता आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत. अशा पद्धतीने जे खालच्या साईडला बाहेरच्या साईडला जे थोडेसे कापड जे राहिलेले असते ते व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचे. नाहीतर तो काय होतो, झिगझॅग जास्त फिनिशिंग येत नाही ब्लाऊजला. तुम्हाला जर ब्लाऊजची फिटिंग बघायची असेल तर कमेंट करून सांगा. ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आणि वरील बाजूस मी ब्लाऊज साडीचे जे राहिलेले काठ होते ते अशा पद्धतीने वरच्या बाजूने अटॅच केलेले आहे. खालच्या साईडला टसल्स लावलेले आहेत. अशा पद्धतीने आपला डिझायनर ब्लाऊज तयार झालेला आहे. हा ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तो घातल्यावर पण एकदम व्यवस्थितरित्या खूप छान दिसतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.